तर आज नाशिकला निघालोच होतो की तेवढ्यात असा काही विषय झाला की आपल्याला डायरेक्ट रूमवरून इकडे यावं लागलं. तर हॅलो जय श्रीराम भावांनो. सकाळी सकाळी 10ला उठून नाश्ता करून नाशिकला निघालो. डेक्कनला बस पोचली होती की तेवढ्यात आव्याचा फोन आला. कारण मी सर्व डॉक्युमेंट रूमवरच ठेवून आलो होतो. मग काय उतरलो इथंच आणि आव्या डॉक्युमेंट घेऊन आला. मग फायनली पुण्यावरून निघालो. स्टेशनवर लालपरी आपली वाटच बघत होती आणि सोबतच विराज द रॅपर, जो त्याच्या आजी बाबासोबत आला होता. त्याच्यासोबत बोलता बोलता नाशिकला कधी पोहोचलो तेच समजलं नाही. त्याचे रॅप तर असे होते की जबरदस्त, आवाज पण एकदम खतरनाक. थांबा थांबा, तुम्हाला त्याचा रॅपच दाखवतात. कंपनी खुले अंधे की दूर रहने वरना तेरी शर्ट हो जाए धंधे की कंपनी बेटी ना हो गया है प्यार एक धोखा दिल लगा सही जगह एक और मौका है अरस गया अपने लड़े तो हम बुरे हो गए क्या अपने लड़े तो हम बुरे हो गए नींद पूरी हो गए तो ख्वाब पूरे हो गए सच्ची बात बता रहे कौन गरीब का सहारा 10,000 बड़ा अभी किधर ने लोगों में जिगर नहीं खुशी बन लाले जिंदगी फिकर नहीं क्या बोलते कंपनी कमाई बहुत मानी इनको लग रहा सारे बन बहुत मानी आपण झाले मत कर आई बाबा कट कडी जाऊन 17 तक पैसा मग रात्री 10ला नाशिकला उतरलो आणि मया घ्यायला आला. मग काय एक एक कप चहा घेतला आणि घरी निघालो. चला मी जातो घरी, तुम्ही झोपा, बाकी उद्या.